कोरोनाचा संसर्ग पाहता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आले आहे। मंदिर खुले करण्यासाठी यापूर्वी भाजपासह इतर संघटनांनी आंदोलन निवेदनही दिले, मात्र वाढता प्रादुर्भाव पाहता कोणतीच मंदिरे खुली करण्यात आली नाही। यात येणाऱ्या 17 ऑक्टोबर पासून सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून आता तरी शासनाने मंदिर खुली करण्यात यावी या मागणीकरिता मंगळवारी सकाळी अंबादेवी मंदिर समोर भाजपा पदाधिकारीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। उद्धवा दार उघड असे नारे देऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड नारे देण्यात आले। मातोश्री वरच बसून कोरोनाला घाबरून राज्याचे सरकार पाहत आहे अशी टीका यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीची गेल्या 2 महिन्यापासून मागणी आहे की मंदिराचे दरवाजे उघडले पाहिजे आणि दर्शनासाठी खुले केले पाहिजे। महाराष्ट्र सरकारने रेस्टॉरंट आणि बार चालू केले या 5 तारखेपासून, परंतु मंदिराचे दरवाजे मात्र उघडले नाही। सरकारला असं म्हणायचं आहे का, त्यांना तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे का की जे दारूच्या दुकानात जातात किंवा बारमध्ये बसतात, दारू पितात, ते दारू पितात म्हणून करोना होत नाही आणि मंदिरात दर्शनाला आले देवाच्या तर त्यांना करोना होतो म्हणून आम्ही दरवाजे पण ठेवले, असं त्यांना जर तज्ज्ञांनी सांगितलं असेल तर आमचं काही म्हणणं नाही। त्यांचे तज्ज्ञ उद्धव ठाकरे साहेबाचे संजय राऊत आहेत। संजय राऊत कंपाऊंडरकडनं इलाज करून घेतात डॉक्टरच्या ऐवजी, त्यामुळे ते असा सल्ला त्यांना देऊ शकतात आणि उद्धव ठाकरे ताकदीने सांगतात बिलकुल मंदिराचे दरवाजे उघडणार नाही। अरे दारूच्या त्या बारच्या भरोश्यावर अनेक लोकांची उपजीविका आहे, तसेच मंदिराच्या भरोश्यावर लाखो लोक महाराष्ट्रामध्ये उपजीविका करतात, आपल्या कुटुंबाचं पालन करतात। मग दुकानदार असतील, बाहेरचे पुजारी असतील, माल सप्लाय करणारे असतील, भिकारी असतील, ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे हे जे घटक आहेत हे घटक मंदिराच्या भरोश्यावर चालतात। यांना पोटपाणी आहे। गेल्या 8 महिन्यापासून उपासमारीची पाळी पुजाऱ्यांवर आलेली आहे, भिकाऱ्यांवर आली आहे, दुकानदारांवर आली आहे। महाराष्ट्र सरकारला केव्हा जाग येणार आहे? हे महाराष्ट्राचं सरकार घरात बसून राज्य चालवत आहे, म्हणून आम्ही म्हणतो आहे की उद्धवा बाहेर ये। एक तर तुम्ही बाहेर येऊन राज्य करा, नाही तर खुर्ची सोडा। आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत करोनाची भीती न वागता लोकांमध्ये आहे आणि तुम्ही सतत घराच्या आतमध्ये आहात, तुम्हाला करोनाची भीती वाटते। तुम्ही जे लावलं, मी आणि माझं कुटुंब ही माझी जबाबदारी, तसं उद्धव ठाकरेचं झालं आहे। ते फक्त स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात आहे म्हणून मातोश्रीत बसले आहेत। अत्यंत घाबरट घरात बसून काम करणारा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। बाळासाहेब ठाकरेसारखा शेरदिल व्यक्ती या देशामध्ये आम्ही बघितला आणि आता उद्धव ठाकरेंना बघतोय की जे घरात बसून काम करतात आहे। शिवसेनेचा शेर वाटत नाही हा। कुठेतरी त्यांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे, लोकांमध्ये काम करण्याची गरज आहे। जर लोकांमध्ये काम करणं शक्य नसेल तर खुर्ची सोडा, बाकी दुसरे बघून घेतील। नाहीतर आता मंदिराचे दरवाजे उघडले नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात भाजपाच्या मीना पाठक, महिला मोर्चाच्या लता देशमुख, श्रद्धा गहलोत, मंगेश खोंडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिरं हे या आघाडी सरकारने बंद ठेवलेले आहे त्या संदर्भात आम्ही उपोषण आंदोलन इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही इथं करतो आहे, जेणेकरून मंदिरासमोर आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा आमचा मानस हा होता की देवींच्या मंदिरासमोर, देवांच्या मंदिरासमोर आम्ही प्रार्थना करू राहिलो की देवा या आघाडी सरकारला काही सद्बुद्धी दे आणि येणाऱ्या नवरात्रीच्या वेळेला या भक्तगणांसाठी, या महाराष्ट्राच्या भक्तांसाठी मंदिरं उघडे ठेव। कारण की मंदिराच्या सोबतच मंदिराच्या आजूबाजूला जेवढे व्यापारी वर्ग मंदिराच्या भरोश्यावर ज्यांचं पोटपाणी आणि ज्यांचं परिवार बसलेला आहे हे सगळं मंदिराच्या भरोश्यावर यांचं पोटपाणी, यांचं पूर्ण घर संसार चालत आहे। आमची युवा मोर्चाच्या वतीने या आघाडी सरकारला एक विनंती आहे, आम्ही विनंती करतो, आज आमची विनंती आहे की या घटस्थापनेपर्यंत किंवा नवरात्रीपर्यंत हे मंदिरं तुम्ही उघडण्यात यावे, अन्यथा युवा मोर्चाच्या वतीने अमरावती शहरामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि तुम्हाला मंदिर उघडण्यासाठी भाग पाडू, बस एवढंच म्हणून। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।